Hello dear friends, welcome to our YouTube channel whose name is Smart Study at Click. तर आज आपण क्लास 7 चा एक अतिशय महत्त्वाचा आणि सगळ्यात सुरुवातीचा टॉपिक पाहणार आहोत, ज्याचं की नाव आहे द लिव्हिंग वर्ल्ड ॲडॅप्टेशन्स अँड क्लासिफिकेशन. हा टॉपिक मी इंग्लिश आणि मराठी अशा दोन्ही लँग्वेजमध्ये एक्सप्लेन करणार आहे. म्हणजे तो सेमीच्या विद्यार्थ्यांसाठी तसंच मराठी मीडियमचे जे विद्यार्थी पाहत असतील त्यांना देखील समजायला मदत होईल. आणि हा टॉपिक आपण इयत्ता 7वीचं जे टेक्स्ट बुक आहे महाराष्ट्र स्टेट बोर्डचं त्याला रेफर करून शिकवणार आहोत. सो तुम्ही हा टॉपिक शिकत असताना ते टेक्स्ट बुक समोर ठेवून जरी हा टॉपिक अभ्यासला तरी सुद्धा चालेल. तर चला सुरुवात करूया टॉपिकला, द लिव्हिंग वर्ल्ड ॲडॅप्टेशन्स अँड क्लासिफिकेशन. तर सगळ्यात सुरुवातीला आपण आपल्या टॉपिकच्या नावाचा अर्थ समजून घेऊया. द लिव्हिंग वर्ल्ड ॲडॅप्टेशन्स अँड क्लासिफिकेशन. तर सगळ्यात सुरुवातीला द लिव्हिंग वर्ल्ड म्हणजे काय? तर लिव्हिंग वर्ल्ड ह्या शब्दाचा अर्थ होतो सजीव सृष्टी. सजीव सृष्टी म्हणजेच काय? आपण आपल्या अवतीभोवती जेवढे काही प्राणी पाहतो किंवा प्लांट्स पाहतो त्या सगळ्यांना आपण म्हणतो सजीव सृष्टी. ह्यालाच म्हणतो आपण सजीव सृष्टी. तर यामध्ये आपण आता पाहिल्याप्रमाणे काय काय येतं? ह्युमन्स येतात, त्यानंतर ह्युमन्स वगळून जे काही ॲनिमल्स राहतात म्हणजे अदर ॲनिमल्स हे देखील यामध्ये येतात. तसंच प्लांट सुद्धा यामध्ये येतात. त्यानंतर मायक्रो ऑर्गॅनिझम सुद्धा यामध्ये येतात, एटसेट्रा. म्हणजे अजून ज्या कोणत्या वस्तू लिव्हिंग आहेत किंवा जे कोणी लिव्हिंग आहेत ते सगळे यामध्ये इन्क्लूड होतात. तर पाहूया आपण लिव्हिंग वर्ल्ड. तर लिव्हिंग वर्ल्ड मध्ये तर यापुढे आपण पाहू लिव्हिंग वर्ल्ड मध्ये ॲडॅप्टेशन कशा प्रकारे आलं आणि ॲडॅप्टेशन मुळेच क्लासिफिकेशन लिव्हिंग वर्ल्डचं का झालं. तर लिव्हिंग वर्ल्ड मध्ये आपल्याला डायव्हर्सिटी पाहायला भेटते. ठीक आहे, डायव्हर्सिटी म्हणजे विविधता. तर आता डायव्हर्सिटी पाहण्याच्या अगोदर आपण हे पाहू की लिव्हिंग वर्ल्ड मध्ये डायव्हर्सिटी का आली. तर आपल्या अवतीभोवती जे काही लिव्हिंग वर्ल्ड आहे इन्क्लुडिंग अस, म्हणजे आपण आपल्याला सुद्धा गृहीत धरून आपण सगळे कुठं राहतो? अर्थवर. आणि अर्थची जी क्लायमॅटिक कंडिशन आहे किंवा जी जिओग्राफी आहे ती सगळीकडं सारखी नाहीये. म्हणजेच अर्थची क्लायमॅटिक कंडिशन किंवा जिओग्राफी वेगवेगळ्या रिजन मध्ये आपल्याला वेगवेगळी पाहायला मिळते. तर यालाच आपण असं लिहू शकतो की रिजनल डिफरन्स आहे यामध्ये. ठीक आहे, तर मग आता जर का रिजनल डिफरन्स असेल तर वेगवेगळ्या रिजन मध्ये जे वेगवेगळे प्राणी राहतात यामध्ये पण ऑब्व्हियसली डिफरन्स असला पाहिजे. त्यामुळेच आपल्याला डिफरन्सेस इन रिजनल ॲनिमल्स अँड प्लांट्स म्हणजेच वेगवेगळ्या भागात राहणाऱ्या ॲनिमल्स मध्ये आणि प्लांट्स मध्ये आपल्याला डिफरन्सेस पाहायला मिळतात. का? कारण ज्या भागामध्ये ते प्राणी आणि वनस्पती आढळतात
तो भाग सुद्धा वेगळा आहे. असं का झालं? कारण तिथली क्लायमॅटिक कंडिशन वेगळी आहे. कारण की अर्थवरती प्रत्येक ठिकाणी वातावरण, हवामान किंवा जिओग्राफी आपल्याला वेगवेगळी पाहायला मिळते. तर अशा प्रकारे आपण समजून घेतलं की लिव्हिंग वर्ल्ड मध्ये डायव्हर्सिटी काय येते. ठीक आहे. आता तुमच्या एवढं लक्षात आलं असेल की आपण पाहतोय लिव्हिंग वर्ल्ड आणि त्या लिव्हिंग वर्ल्ड मध्ये डायव्हर्सिटी आहे. तर यानंतर आपण पाहू डायव्हर्सिटी ऍडॅप्टेशन कडे आपल्याला कसं घेऊन जाते. तर पहा, सपोज आपण असं कन्सिडर केलं की एक प्राणी आहे जो की पूर्ण डेझर्ट मध्ये राहतो आणि एक दुसरा प्राणी आहे जो की पूर्णपणे बर्फाळ प्रदेशामध्ये किंवा जिथं खूप प्रमाणात स्नोफॉल होतो अशा कोल्ड क्लायमेट मध्ये राहतो. तर आता सांगा की जो प्राणी कोल्ड क्लायमेट मध्ये राहतो त्याला जास्त उष्णतेची गरज असेल की जो प्राणी डेझर्ट मध्ये राहतो त्याच्या बॉडीला जास्त उष्णतेची गरज असेल. तर निश्चितपणे जो प्राणी कोल्ड क्लायमेट मध्ये राहतो त्याला थंडीपासून बचाव करण्यासाठी त्याच्या बॉडीला जास्त हीटची किंवा जास्त उष्णतेची गरज असेल. म्हणून अशा प्राण्यांच्या शरीरावरती आपल्याला जास्त केस पाहायला मिळतात, ज्यालाच आपण इंग्लिशमध्ये फर असं म्हणतो. म्हणजे त्यांची स्किन ही फरनं आच्छादलेली असते, म्हणजे त्यांच्या शरीरावर खूप सारे केस असतात. परंतु जर का आपण डेझर्ट मधल्या प्राण्याचा विचार केला तर त्यांना अशा प्रकारे उष्णता शरीरामध्ये धरून ठेवण्याची गरज नसते. त्यामुळे अशा प्राण्यांच्या शरीरावर आपल्याला फर जास्त प्रमाणात पाहायला मिळत नाही. तर इथंच आपल्याला बेसिक म्हणजे आपण बेसिकपणे शिकलो की क्लायमेट बदललं म्हणजे डेझर्ट मधून आपण कोल्ड क्लायमेट मध्ये गेलो तर प्राण्यांच्या शरीरामध्ये बदल येतो. हा एक मी तुम्हाला खूप कॉमन बदल सांगितला आहे. असे अनेक बदल आहेत जे की आपल्याला वेगवेगळ्या रिजन मध्ये पाहायला मिळतात, प्राण्यांमध्ये आणि वनस्पतींमध्ये सुद्धा. तर यानंतर आपण थोडा टेक्स्टबुकचा विचार करू. तर पहा, टेक्स्टबुक मध्ये तुमचा टॉपिक सुरू होतानाच त्याच्या खालीच पहिला पॅरेग्राफ दिला आहे ज्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की कशा प्रकारे आपल्या लिव्हिंग वर्ल्ड मध्ये डायव्हर्सिटी आपल्याला पाहायला मिळते, जे आपण अगोदरच पाहिलं. परंतु आपण आता टेक्स्टबुक नुसार जाऊ. तर त्यामध्ये असं दिलं होतं की सपोज आता आपण वनस्पती पाहतो, तर ही वनस्पती पहा. तर आपण ही वनस्पती पाहिली, तर ह्या वनस्पतीच्या पानांचा रंग पहा जो की एकदम ब्राऊन आहे किंवा रेडिश आहे. आणि ही खालची जर का आपण वनस्पती पाहिली, तुम्ही या येलो हायलायटर कडे लक्ष द्या जो की असा चालतो. मी यानं तुम्हाला प्रत्येक गोष्ट पॉइंट आउट करून दाखवल. हे पहा, ह्या पानांचा रंग थोडासा आपल्याला ह्या पानांचा रंग आपल्याला ग्रीन दिसतो आणि ह्या पानांचा रंग आपल्याला ब्राऊन दिसतो. तसंच ही तर वनस्पती आहे ज्याचे पानं पूर्णपणे आपल्याला हिरवे पाहायला मिळतात. म्हणजेच याचाच अर्थ दोन्हीही झाडच आहेत, परंतु दोन्ही झाडांच्या पानांच्या कलरमध्ये आपल्याला फरक पाहायला मिळतो. तसंच आता आपण प्राण्यांचा विचार केला तर आपण मगाशीच एक्झाम्पल पाहिलं की हा उंट आणि हे आहे स्नो मध्ये राहणारं बियर. तर पहा, दोघांच्याही शरीरामध्ये आपल्याला खूप फरक पाहायला मिळतो. उंटाचं जे शरीर आहे ते त्याच्यावरती बिलकुल म्हणजे आपल्याला केस पाहायला मिळत नाहीत कम्पेअर टू हेअर्स विच आर सीन ऑन द बॉडी ऑफ स्नो बियर. तसंच अनेक काही यामध्ये अजून बदल पाहायला मिळतात जे की आपण समोर पाहणार आहोत. इथं तुम्ही पाहू शकता, हे जे आहे हा जो असा उंटाच्या पाठीवरचा हा जो असा भाग असतो ह्याला आपण हम्प म्हणतो, हम्प. तर या हम्प मध्ये पाणी स्टोअर केलेलं असतं. तर असा हम्प आपल्याला पोलार बिअरच्या पाठीवरती पाहायला मिळत नाही. म्हणजे हा एक बदल झाला या दोघांमधला. तसंच
आपण आपल्या ऍटमॉस्फिअर मध्ये अनेक अशा मायक्रोस्कोपिक म्हणजे अगदी लहान लहान असणाऱ्या वनस्पती देखील पाहतो, ज्याला की आपण सूक्ष्म वनस्पती म्हणतो, ज्या की इथं दाखवलेल्या आहेत. आता ह्या वनस्पती आपल्याला दिसतायत याचा अर्थ असा नाही की हे आपण आपल्या डोळ्यांनी पाहू शकतो. हे जे तुम्हाला पिक्चर दिसतंय हे पिक्चर मायक्रोस्कोप मधून दाखवलेलं आहे. मायक्रोस्कोप नावाचं एक मशीन असतं ज्यामध्ये आपण आपल्या डोळ्याला न दिसणाऱ्या गोष्टी देखील आपण पाहू शकतो. हे इथं त्याचं चित्र दाखवलेलं आहे मायक्रोस्कोपचं. तर याच्यामधून घेतलेली ही इमेज आहे अशा वनस्पतींची ज्या आपण आपल्या डोळ्यांनी पाहू शकत नाहीत. आणि याच्या उलट पाहिलं तर हे झाड पहा, हे झाड एवढं मोठं आहे की ते आपण आपल्या डोळ्यांनी पाहू शकतो. म्हणजे ही पण वनस्पती आहे आणि ही पण वनस्पती आहे, परंतु ही वनस्पती आपण आपल्या डोळ्यांनी पाहू शकतो. तर ह्या वनस्पतीला पाहण्यासाठी आपल्याला अशा प्रकारच्या मशीनची आवश्यकता लागते. त्यानंतर आपण प्राण्यांकडे गेलो तर हा जो प्राणी आहे ह्या प्राण्यामध्ये सिंगल सेल असते. सेल म्हणजे आपली बॉडी छोट्या छोट्या कंपार्टमेंट्स पासून बनलेली असते, त्याला आपण सेल म्हणतो. ह्याचा डिटेल स्टडी तुम्हाला हायर स्टँडर्ड मध्ये असेल, त्यामुळे मी इथं एवढंच सांगते की सेल म्हणजे आपली बॉडी ही छोट्या छोट्या कंपार्टमेंट्स पासून बनलेली असते, ज्या की आपलं पूर्ण शरीर कंट्रोल करतात आणि आपल्या पूर्ण शरीराचं स्ट्रक्चर बनवतात, त्यांना आपण सेल म्हणतो. तर अशी फक्त एकच सेल ह्या प्राण्यामध्ये आढळते. आणि जर का आपण हे जीव पाहिले आणि ही स्नेल जर का पाहिली तर ह्यांच्यामध्ये आपल्याला अशा अनेक सेल्स आढळतात, म्हणजे न्यूमरस सेल्स ह्या प्राण्यामध्ये सुद्धा आणि ह्या प्राण्यामध्ये सुद्धा. तर पहा प्राण्यांमधला हा फरक. कोणते प्राणी म्हणजे काही प्राणी हे फक्त युनिसेल्युलर असतात आणि काही प्राणी हे मल्टीसेल्युलर असतात. त्यानंतर अजून आपण विविधतेकडे गेलो तर काही प्राण्यांमध्ये पाठीचा कणा असतो, म्हणजे पाठीमध्ये आपल्याला जो अशा प्रकारचे हाडाचं स्ट्रक्चर जे पाहायला मिळतं त्याला आपण पाठीचा कणा म्हणतो. परंतु काही प्राण्यांमध्ये जसं की हे आहे स्टारफिश, ह्यांच्यामध्ये पाठीचा कणा नसतो, ज्याला की आपण व्हर्टिबल कॉलम म्हणतो. हा इथं नसतो. तर हे थोडंसं समोरच्या स्टँडर्डचे. फक्त एवढं लक्षात घ्या की काही प्राणी व्हर्टिब्रेट्स आहेत, काही प्राणी इनव्हर्टिब्रेट्स आहेत. आणि हे लक्षात येत नसेल तर एवढंच लक्षात घ्या की प्रत्येक प्राणी काही क्रायटेरियावरून दुसऱ्या प्राण्यांपेक्षा आपल्याला वेगळा पाहायला मिळतो. त्यानंतर आपण त्यांच्या हॅबिटॅटवरनं, हॅबिटॅट म्हणजे काय तर राहण्याची जागा, म्हणजेच आपण कुठे राहतो, आपण पाण्यात राहतो का नाही, आपण कुठे राहतो, जमिनीवरती राहतो. तसंच मासे जमिनीवर राहतात का नाही, मासे कुठे राहतात, पाण्यामध्ये राहतात. तर माशांचा हॅबिटॅट काय झालं, वॉटर म्हणजेच पाणी झालं, आणि आपला हॅबिटॅट काय आहे, जमीन आहे. तर आपण ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणाला आपण हॅबिटॅट म्हणतो. तर पहा आता मासे हे पाण्यात राहतात. त्यानंतर ससा हा आपल्याप्रमाणे जमिनीवर राहतो. तसंच बेडकाला तुम्ही कुठं पाहिले, बेडकाला आपण पाण्यातही पाहतो आणि म्हणजे बेडूक पाण्यामध्ये आढळतो आणि जमिनीवरही आढळतो. त्यामुळे बेडूक दोन्ही ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. तसंच अजून बेडकासारखे अनेक प्राणी आहेत जे की आपल्याला दोन्ही ठिकाणी पाहायला मिळतात. तर पहा ह्या तिघांमधला फरक आपण कशावरनं केला तर त्यांच्या हॅबिटॅटवरनं, म्हणजे ते कुठं राहतात यावरनं आपण त्यांच्यामधला फरक केला. तर त्यानंतर आता हा आहे साप आणि हा आहे पक्षी. तर आता यांच्यामध्ये फरक कशावरनं, यांच्या लोकोमोशनवरनं. म्हणजेच बर्ड्स एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी फ्लाइंग ह्या फिनॉमिनांचा उपयोग करतात, म्हणजे ते उडून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात. तर साप उडू शकतो का, तर असं म्हणतात काही ठिकाणी की साप एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी उडतो, परंतु तो जंप करत असतो, उडत नाही. म्हणजेच साप प्रायमरीली सरपटतो, म्हणजे सरपटणे हे सापाचं लोकोमोटरी काय म्हणतो आपण, लोकोमोशनचं हे त्याचं एक साधन आहे की सरपटणे, म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी साप सरपटण्याचा उपयोग करतो. तर
पक्षी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी फ्लाइंगचा म्हणजे उडणे ह्या प्रक्रियेचा वापर करतात. तर अशा पद्धतीनं आपल्या आता लक्षात आलं असेल की पृथ्वीवर जेवढी कोणती सजीव सृष्टी आहे त्याच्यामध्ये किती प्रमाणात वेगळेपण आहे किंवा किती प्रमाणात त्यांच्यामध्ये डिफरन्सेस आहेत. तर हा होता तुमच्या टेक्स्टबुक मधला फर्स्ट पॅरेग्राफ आणि त्याचा मिनिंग. जो की आपण इथं खूप डिटेलमध्ये एक्सप्लेन केलाय. आता यानंतर आपण नेक्स्ट पार्ट पाहू. तर पहा, ह्या पॅरेग्राफच्या खालीच त्यांनी तुम्हाला कॅन यू टेल असं तुम्हाला अनेक ठिकाणी पुस्तकात पाहायला मिळतं, ज्या की ऍक्टिव्हिटीज खूप महत्वाच्या असतात परंतु जनरली आपण स्किप करतो. तर आपण प्रत्येक टॉपिक कव्हर करताना हे जे कॅन यू टेल वाले आहेत किंवा इतर कोणता जो तुम्हाला पुस्तकाच्या मध्ये मध्ये होमवर्क दिला जातो किंवा डू ॲट युअर सेल्फ असं काही असतं ते आपण सगळं यामध्ये पाहणार आहोत. तर हे इथे पाहू आपण. कॅन यू टेल मध्ये त्यांनी काय विचारले पहा. आर द प्लांट्स अँड ॲनिमल्स फ्रॉम काश्मीर अँड राजस्थान ऑफ सेम टाईप, कॅन यू इलॅबोरेट ऑन एनी डिफरन्सेस बिटवीन द टू. म्हणजे त्यांनी असं विचारले की जे कोणते प्लांट्स आहेत आणि ॲनिमल्स आहेत जे की काश्मीरमध्ये आणि राजस्थानमध्ये आढळतात ते सारख्या म्हणजे सेम प्रकारचे आहेत का किंवा त्यांच्यामध्ये सारखेपणा आपल्याला आढळतो का, आणि जर का आढळत नसेल तर तुम्ही त्यांच्यामधले डिफरन्सेस सांगू शकता का. तर चला आपण पाहूया. पहिल्यांदा तर याचा आपण आन्सर सारखंच पाहूया. जर का तुम्हाला आउट ऑफ सिलेबस एखादा क्वेश्चन बनत असेल तर कदाचित तो अशा प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज मधनं सुद्धा येऊ शकतो, म्हणजे जेणेकरून किंवा वेगळ्या प्रकारचा येऊ शकतो ज्याचं की लॉजिक तुम्ही आपण इथं कशा प्रकारे हे याचा आन्सर देण्याचा प्रयत्न केला हे सेम लॉजिक वापरून तुम्ही तिथेही आन्सर करू शकतात जर का तुम्हाला एखादा आउट ऑफ सिलेबस परीक्षेमध्ये क्वेश्चन येत असेल तर. त्यामुळं असं जेव्हा मी तुम्हाला सांगते कॅन यू टेल मध्ये काय विचारले आणि त्याचा आपण आन्सर पाहू ते थोडंसं लक्ष देऊन ऐकत जा. तर पाहू आपण. तर पहा, काश्मीर आणि राजस्थान. तर सगळ्यात सुरुवातीला काश्मीर आणि राजस्थान हे दोन वेगवेगळे वेगवेगळे भारतामधले स्टेट आहेत हे तुम्हाला माहिती पाहिजे. काश्मीर हे एक वेगळं स्टेट आहे आणि राजस्थान हे एक वेगळं स्टेट आहे. काश्मीर भारताच्या उत्तरेकडे स्थित आहे आणि राजस्थान हे थोडंफार म्हणजे मिड नॉर्थला किंवा म्हणजे थोडंसं भारताच्या मिडलच्या वरती म्हणजे नॉर्थ साईडलाच येतं, परंतु दोन्ही ठिकाणच्या क्लायमॅटिक कंडिशन ज्या आहेत त्या वेगवेगळ्या आहेत. तुम्हाला हा टॉपिक लर्न करताना एवढं लक्षात घ्यायचंय की जे काही आपण प्रत्येक ठिकाणी जो काही बदल सांगत आहोत तो केवळ आणि केवळ क्लायमॅटिक कंडिशनमुळे किंवा काहीतरी वातावरणातलं चेंज होते यामुळेच आपल्याला तो बदल दिसतोय. म्हणून तुम्हाला कधी पण ह्या टॉपिकशी रिलेटेड जेव्हा क्वेश्चन येईल की इथं आणि इथले प्राणी वेगळे का आहेत किंवा ह्या ठिकाणचे आणि त्या ठिकाणचे प्राणी वेगळे का आहेत, तर तुम्हाला सगळ्यात सुरुवातीला तिथलं क्लायमेट कन्सिडर करायचे आणि त्याचा रेफरन्स त्या क्वेश्चनचा आन्सर करताना द्यायचाच आहे. तर सगळ्यात सुरुवातीला पाहू आपण काश्मीर आणि राजस्थानचं, कारण त्यांनी आपल्याला तेच विचारले. तर पहा, इथं मी एक एक्झाम्पल घेतलेलं आहे. हे आहे स्नो बियर आणि हे आहे कॅमल. ठीक आहे. तर पहा, आता काश्मीर आहे. काश्मीरचं वातावरण कसं आहे, एकदम चिल्ड आहे. म्हणजे चिल्ड म्हणजे काय, एकदम थंड आहे. आणि इथली क्लायमॅटिक कंडिशन कशी आहे राजस्थान मधली, हॉट आहे म्हणजे एकदम गरम वातावरण आहे, जिथं की टेम्परेचर खूप जास्त असतं. टेम्परेचर मॅक्सिमम असतं आणि इथं टेम्परेचर मिनिमम असतं. म्हणजेच इथं खूप जास्त गरम होतं आणि इथं खूप जास्त आपल्याला थंड वातावरण पाहायला मिळतं. तर पहा मग आता हे दोन्ही पण रिजन कसे झाले, क्लायमॅटिकली वेगळे झाले. म्हणजेच याचाच अर्थ इथं जे आपल्याला प्लांट आढळणार आहेत आणि ॲनिमल आढळणार आहेत ते इथल्या प्लांट
ते इथल्या प्लांट आणि ॲनिमल पेक्षा वेगळे असणार आहेत. ठीक आहे. तर सगळ्यात सुरुवातीला आपण ॲनिमल मधला डिफरन्स पाहू आणि त्याचं एक एक एक्झाम्पल सुद्धा पाहू. तर पहा, आता जर का खूप जास्त थंडी असेल तर त्या ठिकाणी ॲनिमल्सला त्या थंडीपासून स्वतःच्या बॉडीचा बचाव करण्यासाठी त्यांच्या शरीरावरती काहीतरी एक्स्ट्रा असं कव्हर लागेल, तर त्यालाच आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो, फर म्हणतो. तर अशा प्रकारचं फर जे आहे ते अशा कोल्ड ॲटमॉस्फिअर मध्ये आपल्याला पाहायला मिळतं, जे की कुठं असते, काश्मीरमध्ये. म्हणजे जर का आपण हे स्नो बिअर पाहिलं तर तुम्ही पाहू शकता ह्या स्नो बिअरची बॉडी किती सॉफ्ट आहे. म्हणजे ही सॉफ्ट कशामुळे दिसते, कारण याच्या शरीरावरती खूप केस आहेत. परंतु जर का आपण इथं एक कॅमल जर का पाहिलं तर कॅमलची बॉडी अशी दिसते की त्याचे हाडं आपल्याला बाहेर दिसतात. म्हणजे त्याच्या शरीरावरती बिलकुलही मांस नाहीये किंवा तो एकदम स्लिम आहे. म्हणजे त्याच्या बॉडीला आपण जर का तुम्ही कधी कॅमलवर बसलेले असतात तर त्याची बॉडी आपल्याला टोचायला लागते, म्हणजे एवढा तो हार्ड असतो प्राणी. परंतु जर का स्नो बिअरवर आपण कधी बसत नाही, परंतु त्याला पाहताच आपल्याला समजतो की तो किती सॉफ्ट आहे, जो की कशामुळे आहे, त्याच्या बॉडीवरच्या फरमुळं. म्हणजेच अशा प्रकारचं फर हे म्हणजे त्यांना दिसण्यामुळे नाही, तर त्यांना तिथल्या क्लायमेट पासून त्यांचा बचाव करण्यासाठी असतं. इथं आपण एक्झाम्पल पाहिलं कॅमलचं, तर कॅमलच्या बॉडीवर अशा प्रकारचं फर नसतं. त्यानंतर मी तुम्हाला मागे सांगितलं हे आहे हम्प. तर कॅमल मध्ये काय असतं, हम्प, फॉर स्टोरेज ऑफ वॉटर. तर पहा, कॅमल हा अतिशय हॉट क्लायमेट मध्ये राहतो. त्याला त्याच्या बॉडीला पाण्याची आवश्यकता खूप जास्त असते कम्पेअर टू स्नो बिअर. त्यामुळं कॅमल मध्ये अशा प्रकारचं हम्प, म्हणजे हे जे दिसतंय वरी एक बाउल सारखं किंवा एक वाटी सारखं जे स्ट्रक्चर दिसतंय ह्याला आपण म्हणतो हम्प. तर यामध्ये पाणी साठवलेलं असतं. म्हणजे याला आपण वॉटर बॅग सुद्धा म्हणू शकतो. कॅमलची वॉटर बॅग आहे, जो की तो त्याच्या पाठीवरती अडकून फिरत असतो. तर हम्प म्हणजे कॅमलची वॉटर बॅग. तर अशी वॉटर बॅग आपल्याला स्नो बिअर कडे पाहायला मिळते का, तर नाहीये. त्याच्या पाठीवर बघा कुठे त्याची वॉटर बॅग बिलकुल नाहीये. म्हणून सॉरी, इथं कॅमललाच नाही झाली. तर पहा, स्नो बिअर मध्ये हम्प आपल्याला पाहायला मिळत नाही, जो की कुठं आहे, कॅमल मध्ये आहे. त्यानंतर पहा, आता हे जे कॅमलचे जे पाय दिसत आहेत तुम्हाला, तर हे पाय अगदी खालच्या साईडनं हे असे कुशन सारखे बनलेले असतात. त्यांचा जो सोल असतो, म्हणजे हा सपोज कॅमलचा हा जो पाय आहे तर हा अगदी कुशन सारखा असतो. कुशन तुम्हाला माहिती आहे कसं कापड असतं, तर असे कुशन सारखा सोल म्हणजे काय, बुटाच्या आतमध्ये आपला जो कपडा असतो त्याला आपण सोल म्हणतो. तर तशाच प्रकारचं, परंतु एक प्राण्याच्या शरीराचा भाग म्हणून एक लेअर त्याच्या पायाच्या खालती बनलेला असतो, जो कशामुळे असतो, त्याला सँड मध्ये चालायचं असतं म्हणून. सॉरी, मी हे चुकून ह्या भागात लिहिलं, परंतु हे आपण कॅमलच्या खाली लिहून घेऊ. तर याला आपण लिहू कुशन्ड सोल्स फॉर वॉकिंग. तसंच कॅमलचे पाय सुद्धा पहा, कॅमलच्या पायाची हाईट जास्त आहे. म्हणजे एकंदरीत त्याची जी बॉडी पूर्ण बनलेली आहे ती त्याला त्या रेगिस्तानमध्ये राहण्यासाठी मदत करते. म्हणजे जर का आपण स्नो बिअरला जर का ह्या वातावरणात आणण्याचा प्रयत्न केला तर हे बिअर इथं चालू पण शकणार नाही, तसंच ते इथल्या गरमीमुळं ते इथं राहू शकणार नाही, किंवा त्याला इथं त्याच्या पाण्याची नीड जी आहे त्याच्या बॉडीसाठी तीही पूर्ण होणार नाही. आणि स्नो बिअरचे पाय पहा, स्नो बिअरच्या पायामध्ये आणि कॅमलच्या पायामध्ये आपल्याला फरक दिसतो. स्नो बिअरचे पाय जे आहेत ते इथल्या आईसमध्ये चालण्यासाठीच बनलेले आहेत आणि कॅमलचे जे पाय आहेत ते इथल्या सँडमध्ये चालण्यासाठीच बनलेले आहेत.
ठीक आहे, तर अशा प्रकारे आपल्याला प्राण्यांमध्ये डिफरन्स पाहायला मिळतो. त्यात आपण समोर पाहू की कशा प्रकारे इथल्या प्लांट्स मध्ये फरक पाहायला मिळतो. काश्मीर आणि राजस्थान. तर हे पहा, हे आहे देवदार ट्री आणि हे आहे कॅक्टस. हे यांचे एक एक एक्झाम्पल आहेत. म्हणजे काश्मीरमध्ये आढळणारं झाड म्हणून आपण देवदारचं एक्झाम्पल घेतलं आणि राजस्थानमध्ये आढळणारं झाड म्हणून आपण कॅक्टसचं एक्झाम्पल घेतलं. तर पहा, हे जे देवदार ट्री आहे, ह्या देवदार ट्रीचं म्हणजे ह्याचा जो ब्रॉड क्लास येतो, म्हणजे जसं की ह्यांना आपण कोनिफेरस ट्री म्हणतो. कोनिफेरस ट्री. जसं की आपल्याला सगळे आपण माणसंच आहोत, परंतु माणसांमध्ये कुणाचं नाव काय आहे, कुणाचं नाव वेगळं आहे. तर अशा प्रकारे कोनिफेरस ट्री म्हणजे कोनिफेरस ट्रीचं एक एक्झाम्पल आहे देवदार ट्री. तर कोनिफेरसचा अर्थ काय होतो की कोन लाईक स्ट्रक्चर. कोन तर तुम्हाला माहिती असेल, म्हणजे आपला आईस्क्रीमचा जो कोन असतो, सगळीकडे कोनचा अर्थ एकच होतो. अशा प्रकारचा जिथं शेप येतो त्याला आपण काय म्हणतो, कोन म्हणतो. तर हे जे ट्री आहे तुम्ही पाहू शकता, याचा जो आकार आहे हा अगदी असा कोन सारखा बनलेला आहे. हा दिसतोय कोन. तर हा आहे कोन सारखा आकार. तर असा आकार इथं का असतो आणि असा आकार म्हणजे अशा प्रकारच्या झाडाचा आकार इथं का नसतो, ह्याचं मेन कारण आहे इथल्या क्लायमॅटिक कंडिशन मध्ये. तर पहा, काश्मीरमध्ये खूप जास्त स्नोफॉल होतो, हे तर आपण पाहिलं. तर अशा प्रकारचा जर का स्नोफॉल झाला तर हा स्नोफॉल सरळ येऊन झाडाच्या फांद्यांवरती पडणार. जर का आपण असं कन्सिडर करू की काश्मीरमध्ये अशा प्रकारचे झाडं आले जे की आपल्या महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतात, सपोज बाबूळ सारखे झाडं जे की राजस्थानमध्ये सुद्धा आहेत, अशा प्रकारचे झाडं आले आणि याच्यावर जर का बर्फ पडला तर हा बर्फ म्हणजे हे झाड पूर्ण त्याला सरफेस प्रोव्हाइड करेल बर्फ साठून राहण्यासाठी. म्हणजे हा बर्फ सरळ झाडाच्या वरती राहील आणि जो की खाली येणारच नाही. मग असं झाल्यामुळे झाडाला एकंदरीत त्या बर्फाचं ओझं होणार, म्हणजे झाडावरती जास्त वेट टाकल्यासारखं होणार आणि झाडाच्या ज्या फांद्या आहेत ह्या काय होणार, ब्रेक होणार आणि झाड सुद्धा काय होणार, खाली पडणार, झाड सुद्धा कोलॅप्स होणार. तर अशा पद्धतीचं फिनॉमिना किंवा अशा पद्धतीनं झाडाचं नुकसान होऊ नये म्हणून हे जे ट्री आहे ह्याचा शेप कसा बनलेला असतो, हे पहा, अशा पद्धतीनं ते असतं. जसं की क्रिसमस ट्री असतं ना, सेम तशा प्रकारचं ट्रीज म्हणजेच कोणते, कोनिफेरस ट्रीज. त्याचं एक्झाम्पल आपण पाहिलं देवदार ट्री. आता इथं जर का याच्यावरती बर्फ पडला तर हा बर्फ ह्याचा आकार असा टोपीसारखा खालच्या दिशेने ओघळता असल्यामुळं हा बर्फ सरळ खालच्या दिशेने येणार, ज्यामुळं बर्फाचं जे वेट आहे, जे ओझं आहे ते झाडावरती राहणार नाही आणि यामुळे झाडाच्या फांद्यांचं काय होणार, बचाव होणार. तर यामुळे याचं स्ट्रक्चर असं आहे. आणि जर का आपण या उलट राजस्थान मधले झाडं पाहिले तर राजस्थान मधले झाडं मी तुम्हाला आताच म्हणलं, जसं की बाबळेचं झाड जे असतं ते अशा प्रकारचं असतं. राजस्थानमध्ये अशा पद्धतीचे झाडं जसं की बाबूळ हे आपल्याला पाहायला मिळतात, जे की आपल्याला कोल्ड क्लायमेटमध्ये पाहायला मिळत नाहीत. तर हा झाला एक फरक. त्यानंतर आपण दुसरा फरक पाहू. हे जे आपल्याला देवदार ट्री दिसत आहे, ह्या देवदार ट्रीचे जर का तुम्ही पानं पाहिले तर हे पानं वर्षभर तुम्हाला ग्रीन पाहायला मिळतात. म्हणजे अराउंड इयर लीव्ज आर ग्रीन. म्हणजे वर्षभर ह्या झाडाची पानं जी आहेत ती तुम्हाला हिरवीच पाहायला मिळणार. परंतु ह्याच्या कम्पेअर मध्ये जर का तुम्ही राजस्थान मधले झाडं पाहिले किंवा आपल्याकडचे झाडं पाहिले तर ह्यांचं काय होतं, अॅन्युअली म्हणजे वर्षभरात एकदा तरी ह्यांची झाडाची पानं काय होतात,
गळून जातात, म्हणजे लीव्ज राहत नाही तिथं. म्हणजे इथं झाडाची पानं वर्षातून एकदा तरी गळतात, परंतु ह्या झाडांची पानं वर्षातून एकदाही गळत नाहीत. असं का होतं तर पहा, आता इथं क्लायमेट एकदम कोल्ड असल्यामुळं इथं सूर्यप्रकाश अगदी कमी प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे जर का विंटर सीझन चालू असेल तर विंटरमध्ये माहिती आहे आपल्याला एकतर दिवस खूप छोटा होतो आणि त्यामध्ये मग सन एक्सपोजर पण ह्या झाडांना खूप कमी प्रमाणात मिळतो. त्यामुळं जर का झाडांची पानं अशाच म्हणजे कोल्ड जेव्हा विंटर डेज चालू असेल नेमके तेव्हाच जर का झाडाची पानं गळायला लागली तर हे झाडं अन्न तयार करू शकणार नाहीत. म्हणून ह्या झाडाची पानं जी असतात किंवा जे ओव्हरऑल कोनिफेरस ट्रीज असतात किंवा कोल्ड क्लायमेट मधले जसे की काश्मीर रिजन मधले झाडं असतात त्यांचे पानं वर्षभर जशाच तसे टिकून राहतात, जेणेकरून ते झाडं सुद्धा जगतात. म्हणजे झाडं जर अन्न तयार करू शकले तरच ते जगतील ना, आणि अन्न तयार करण्यासाठी त्यांचे पानं इंटॅक्ट राहणं म्हणजे लीव्ज झाडांना राहणं खूप महत्वाचं असतं. म्हणून अराउंड अ इयर लीव्ज आर ग्रीन असं आपण ह्या काश्मीरमध्ये म्हणू शकतो की काश्मीरमध्ये झाडांची पानं वर्षभर राहतात. परंतु इकडे राजस्थानमध्ये जर का आपण पाहिलं तर झाडांची पानं म्हणजे सीझननुसार गळायला लागतात. म्हणजे ज्याचा जो सीझन आहे फेवरेबल त्यानुसार त्या झाडांची पानं जनरली ऑटम मध्ये गळायला लागतात. तर हे झाले काही डिफरन्सेस. त्यानंतर अजून एक छोटासा डिफरन्स बाकी आहे, तो पण आपण पाहू. तर अजून एक डिफरन्स बाकी होता काश्मीर आणि राजस्थान मधल्या झाडांमध्ये. तर काश्मीरमध्ये जे झाड होतं ते होतं देवदार ट्री, जे की अशा प्रकारचं होतं. आणि राजस्थानमध्ये जे झाड होतं ते होतं कॅक्टस, जे की अशा पद्धतीचं होतं. तर हे होतं देवदार आणि हे होतं कॅक्टस. तर पहा, आता हे जे कॅक्टस ट्री आहे ह्याच्यावरचे जे पानं आहेत हे एकदम स्पाइन सारखे असतात, म्हणजे एकदम काटेरी असतात. किंवा आपण असं देखील म्हणू शकतो की ह्याचे काटे म्हणजे त्याचे पानं असतात. तर असं का होतं, आता राजस्थानमध्ये एकदम हॉट क्लायमेट असतं, तर अशा हॉट क्लायमेटमध्ये झाडांना पाण्याची आवश्यकता जास्त लागते. तर जास्त पाणी झाडांना आवश्यक असतं, त्यामुळं ते त्यांच्या शरीरामध्ये जास्त पाणी साठवून ठेवण्याचा प्रयत्न करतात. तुम्हाला माहिती नसेल कदाचित, परंतु पानांवरती असे छोटे छोटे छिद्र असतात ज्यामधून पाणी निघून जात असतं. तर असं पाणी निघून जाऊ नये म्हणून हे पानच काय होतं, अगदी असं काट्यासारखं बनून जातं, जेणेकरून काय होईल, हे जे असं मोठं पान होतं ते जर का असं काट्यासारखं बनलं तर त्याच्यावरचे हे जे छोटे छोटे छिद्र होते ते सुद्धा काय होतील, नाहीसे होतील आणि त्याच्यामधून पाणी काय होणार नाही, बाहेर निघून जाणार नाही. म्हणजे पाणी जशाच तसं या पानांमध्ये राहील किंवा त्या एंटायर प्लांटच्या बॉडीमध्ये राहील. म्हणजेच इथे एक डिफरन्स आपल्याला अजून एक कळाला की जे राजस्थान मधले झाड आहेत त्यांचे पानं जे आहेत ते कशामध्ये कन्वर्ट झाले आहेत, स्पाइन्स मध्ये. परंतु जे काश्मीर मधले झाड आहेत त्यांचे पानं स्पाइन्स सारखे असतात, परंतु ते त्यांच्यामध्ये म्हणजे ते जास्त म्हणजे असे एकदम काटेरी नाही आपल्याला पाहायला मिळत. हे सुद्धा कसे असतात, स्पाइन्स सारखेच असतात. परंतु कम्पेअर टू ट्रीज प्रेझेंट इन राजस्थान दे आर लेस स्पाइनी. त्याच्यानंतर आता आपण ह्या झाडाचं कॅक्टसचं आपण खोड देखील पाहू शकतो, जे की खूप फ्लेशी आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं हे झाले
दोन मेजर डिफरन्सेस जे की आपल्याला ट्रीज ऑकर्स इन काश्मीर अँड ट्रीज ऑकर्स इन राजस्थान ह्या दोघांमध्ये आपल्याला पाहायला मिळतात। इथं आपण स्केल्स लाईक लीव्स पण लिहू शकतो याला। स्पाइन्स म्हणू नका, तुम्हाला ते सारखेपणाच वाटेल। इथं स्केल्स लाईक म्हणजे खवल्यांसारखे पानं असतात आणि इथं काट्यांसारखे पानं असतात। हा एक त्याच्यामधला मेजर डिफरन्स आहे। टॉपिकशी रिलेटेड पाहणार आहोत, ज्याच्यामध्ये आहे ॲडॅप्टेशन इन प्लांट्स। तर आजचा टॉपिक जसा आपण डिटेलमध्ये पाहिला तसंच आपण हे देखील समोरचा टॉपिक जो आहे तो पण समोरची जी कॉन्सेप्ट आहे या टॉपिक मधली ती सुद्धा आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत। तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तसंच शेअर देखील करा आणि पुढचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील करा। थँक्यू।